नमस्कार, मी क्रिएटिव्ह कनिका अँकर. चला एक गोष्ट ऐकूया. गोष्ट कुणाला नाही आवडतो? सगळ्यांना आवडते. लहानांना, मोठ्यांना, सगळ्यांना आवडते. ते एक गोष्ट आहे ते तुम्हीच ठरवा की ह्या गोष्टीतनं तुम्ही काय शिकणार. ते एक धनिक असतो, तो मंदिरात जातो, नमस्कार करतो आणि परतत असतो. त्याची पर्स खाली पडते, पण ते त्याच्या काही ध्यानात येत नाही. तो घरी येतो आणि पर्स शोधतो. तो पर्स नसते. तो खूप घाबरतो, चिंतेत जातो. अरे माझ्या त्याच्यात खूप पेपर होते किंवा खूप पैसे होते, महत्वाचे पेपर आहेत, काय करू, कसं करू, म्हणून तो परत मंदिरात जातो. इथे तिथे शोधतो, पण त्याला कुठेच काही मिळत नाही. मग तो देवाला प्रार्थना करतो, देवा माझे पैसे, पर्स आणि माझे कागद मला परत मिळू दे. मी तुम्हाला नैवेद्य तर दाखवीन, पण गरीबात दानधर्मही करीन. घरी येतो तेवढ्यात एक व्यक्ती त्याच्या दारात येते. तो म्हणतो, काय हवंय तुला? धनिक म्हणतो. तर तो म्हणतो, साहेब तुमची पर्स. धनिक खूप खुश होतो आणि ती पर्स उघडून बघतो. त्याचे पेपर, त्याचे पैसे, सगळं काही जैसे ते होतं. मग तो त्या तरुणाला 100 रुपये देऊ करतो, पण तो तरुण म्हणतो, नको साहेब, मला नको. तर तो म्हणतो, ठीक आहे, मग एक काम करू द्या, आमच्याकडे जेवायला ये. तो तरुण म्हणतो, चालेल. तो तरुण बेरोजगार असतो. तो निघून जातो, दुसऱ्या दिवशी येतो, जेवतो, निघून जातो. आणि मग धनिक खूप खुश होतो. तो म्हणाला, बघितला माझा केवढा फायदा झाला. तर त्याची बायको विचारते, कसला फायदा? तो म्हणे, बघ, कागदपत्र पण तसेच, पैसे पण तसेच. तो बिचारा 2 घास खाऊन गेला. त्याची पत्नी म्हणते, त्याचा फायदा झाला, तुमचा नाही. तर तो म्हणतो, कसा? तर म्हणे, त्याने कोणताही हेतू न बाळगता एक चांगलं कर्म केलं आणि तुम्ही फक्त हेतू बाळगलात की आपले पैसे कसे वाचतील किंवा आपली कागदपत्र आपल्याला परत मिळाली आहेत असं. धनिकाला खूप वाईट वाटतं, मनाला लागतो. तो परत त्या व्यक्तीकडे जातो. तर तो व्यक्ती एका दुसऱ्या धनिकाकडे नोकरीला लागलेला असतो. तर तो विचारतो की माझी पर्स परत करण्यात तुझा काय हेतू होता? तर तो म्हणतो, काहीच नाही, ज्याची आहे त्याला मिळावी, एवढंच. तेवढ्यात त्याचे जे साहेब असतात ते बाहेर येतात. दुसरा धनिक, तोही श्रीमंत माणूस असतो. तर तो त्याला म्हणतो की जेव्हा तुमची पर्स पडली तेव्हा मी बघितलं, पण मी तुम्हाला हाक मारेपर्यंत या व्यक्तीने ती पर्स उचलली. म्हणून माझी माणसांना मी पाठवलं की ह्याचा पाठलाग करा, आणि बघितलं तर तुमची पर्स त्याने तुम्हाला परत केली. म्हणून मला ह्याच्यावर विश्वास बसला आणि मी ह्याला मुनीम म्हणून नोकरीला ठेवलं.